सोलापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। ऐतवडे बुद्रुकच्या लेकीची दिल्लीपर्यंत झेप। आरुषा पाटील IAS मार्गावर। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक गावासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे। जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर कुमारी आरुषा शरद पाटील हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेत 553वा क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले आहे। या यशामुळे आरुषा आता भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याच्या मार्गावर असून संपूर्ण परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कर्मभूमीतील या कन्येने आपल्या मेहनतीच्या बळावर केवळ कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण गावाचे नाव देशाच्या नकाशावर कोरलं आहे। आरुषाचे हे यश तिच्या वडिलांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नालाही पूर्णत्व देणारे ठरले आहे। तिचे वडील शरद पाटील यांचे खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, मात्र लेकीने थेट प्रशासकीय सेवेत झेप घेत बापाची मान अभिमानाने उंचावली आहे। जेव्हा मी कॉलेजच्या सेकंड इयरला होते तेव्हापासूनच मला असं वाटत होतं की एखादी ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे आणि त्यासाठी मला वाटतं की स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे। आणि मी हे UPSC याचा विचार तेव्हापासूनच सुरुवात केली। त्याचा आधी सिलेबस काय आहे ते पाहत गेले मी, कोणाची मदत घेता येते, माझे मेंटॉर्स होते, माझे फ्रेंड्स होते, त्यांच्याशी थोडंसं डिस्कस करून मी म्हटलं की आता UPSC ला आपण सुरुवात करू शकतो। पहिल्यांदा आपले जे काही स्ट्रेंथ आहेत, विकनेसेस आहेत ते आधी ओळखू आणि मग जेव्हा आपण एक अटेम्प्ट देणार आहे, फर्स्ट अटेम्प्ट देणार आहे, जो की मी 2022 ला दिला। खरं आहे, माझ्या बाबांना मुळामध्ये पोलीस व्हायचं खूप स्वप्न होतं आणि त्यांनी त्यासाठी भयंकर कष्ट केले होते। त्यांचं त्या पद्धतीचं कष्ट मी आत्ता ऐकते, कारण ते मला आता सांगत होते। आणि असं म्हणतात की कुठेतरी नशिबाची ही साथ लागते, पण बाकी सगळं हार्डवर्क, स्मार्ट वर्क सगळं त्यांनी केलं, पण कुठेतरी नशिबाने त्यांना थोडीशी साथ न दिल्यामुळे त्यांचं हे स्वप्न अधुरं राहिलं आणि ते त्यांचं स्वप्न ते माझ्या थ्रू इनडायरेक्टली पाहत होते असं मला वाटलं। आणि आपण यामध्ये एकदा डिसिजन घेतलेला आहे तर तो झोकून घेऊन करू, जेणेकरून माझ्या आईबाबांचं स्वप्नही मी पूर्ण करेन असं मला वाटलं। त्यामुळं मला त्याचं एक जास्त प्रेरणा आणि बूस्ट मिळालं। लहानपणापासून अभ्यासात तसेच गायनातही प्रावीण्य मिळवलेल्या आरुषाने UPSC परीक्षेच्या तयारीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले। तिच्या या यशामागे कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असल्याचंही ती आवर्जून सांगते। आरुषाची आई ग्रामीण भागातील मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याचा संदेश देत आहे। UPSC ही केवळ बुद्धिमत्तेची परीक्षा नाही तर संयम आणि सातत्याची कसोटी आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हार न मानता प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे आरुषाने सांगितले। आरुषाच्या या उल्लेखनीय यशामुळे ऐतवडे बुद्रुक आणि उचगाव परिसरात आनंदाचे वातावरण पसरलं आहे। स्पोर्ट्सची आवड असल्यामुळे मला माझं एक ध्येय होतं की गोल टोपी घालायची। गोल टोपी म्हणजे पोलीस क्षेत्रातील गोल टोपी, PSI असू दे, साधं कॉन्स्टेबल असू दे, त्या याच्यातून आपण वरती जावं असं पहिल्यापासून मला वाटत होतं। त्या दृष्टीने माझे प्रयत्न पण असायचे। कर्मवीर विद्यालयात माझं शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण मी कर्मवीर भाऊराव पाटील इथून घेतलं। कॉलेज इस्लामपूरला YC कॉलेजला होतं, पण त्यावेळी सुद्धा मी स्पोर्ट्समध्ये बऱ्यापैकी मी फिटनेस आणि हे सगळं सांभाळून गुजरात, वलसाड, नागपूर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस या प्रत्येक इव्हेंटमध्ये, फिजिकलमध्ये पूर्ण मी 1 ते 5 या रँकमध्ये मी प्रत्येक वेळेला, प्रत्येक घंटेला मी बसायचो। पण मला यश येत नव्हतं। काय येत नव्हतं? त्या बाकीच्या गोष्टी, आता त्या मॅटर असतील, अजिबात मला त्या यश आलं। विचार केला की बाबा आपण तर हे यश मिळवू शकलो, आपल्या मुलांना तर आपण त्या पद्धतीनं मार्गदर्शन करू। मी दोघांनीही त्या पद्धतीनं त्याच्या पाठीमागे 2021 पासून
च्या पाठीमागे लागलो. एनसीआरटीचं पूर्ण सिलेबस तिनं ती चाळली, अभ्यास केली, त्याच्यावरती स्वतः काय करायला पाहिजे काय नाही. आणि माझी मिसेस टीचर असल्यामुळे तो पूर्ण तिला गायडन्स जो आहे, एज्युकेशनल गायडन्स जो असेल तो तिला तिच्याकडून मिळाला.